देह अपंग मन अभंग. मार्च महिन्याचा तिसरा रविवार. या दिवसाला एक विशेष महत्त्व आहे. या दिवशी जगभर अपंग दिन साजरा केला जातो. आज अपंग दिन होता. शाळेच्या पटांगणावर अपंगांचे सामने होणार होते. अपंग म्हणजे शरीराने अधू असलेले लोक. कुणी आंधळे, कुणी पांगळे, कुणी थोटे. असे हे लोक खेळ तरी कोणते खेळणार असे रमेशला कोडे पडले होते. त्यांचे सामने पाहायला तो फार उत्सुक होता. रमेश आपल्या बाबाबरोबर हे सामने पाहायला शाळेच्या पटांगणावर आला. पटांगणावर मोठा मंडप घातला होता. सभोवार पताका आणि तोरणे लावली होती. तालासुरावर बँड वाजत होता. सामने पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. सामन्याची वेळ झाली. अपंग खेळाडू मंडपातून मैदानावर येऊ लागले. रमेशचे डोळे खेळाडूकडे लागले. हे सगळे खेळाडू कुबड्या घेऊन मैदानात आले. रमेशचे बाबा म्हणाले, रमेश, हे सारे खेळाडू पांगळे आहेत. आता त्यांची धावण्याची शर्यत सुरू होईल. रमेश मोठ्या उत्सुकतेने पाहू लागला. सर्व खेळाडू एका रेषेत उभे राहिले. 1, 2, 3 असे पंचांनी म्हणताच धावण्याची शर्यत सुरू झाली. कुबड्या घेतलेली मुले धावू लागली. पायाने अधू असणारी किती वेगाने धावत होती ती. रमेश चकित होऊन बघत राहिला. लोक आनंदाने ओरडू लागले, शाबाश शाबाश, धावा, पळा. धावता धावता काही मुले पडली, पण ती हसत उठून धावू लागली. सगळ्यांना त्यांचे फार कौतुक वाटले. धावण्याची शर्यत संपली. विजयी खेळाडूंचे लोकांनी टाळ्या वाजून कौतुक केले. मैदानावर आता दुसरे खेळाडू आले. ते सर्व खुर्च्यावर बसलेले दिसत होते. त्यांना पाहून रमेशने विचारले, बाबा, हे असे खुर्च्यावरून का आले? बाबा म्हणाले, अरे, दोन्ही पायाने ते अंधू आहेत. कुबड्या घेऊनही त्यांना चालता येत नाही. चाकाच्या खुर्चीवर बसून ते सारी कामे करतात. आता आपण त्यांची शर्यत पाहूया. 1, 2, 3 असे म्हणतात शर्यत सुरू झाली. खुर्च्यावर बसलेले खेळाडू हाताने जोरजोराने चाके फिरवू लागले. खुर्च्या वेगाने धावू लागल्या. रमेशला मोठे नवल वाटले. बघता बघता शर्यत संपली. टाळ्यांचा कडकडाट झाला. रमेशनेही आनंदाने टाळ्या वाजून उड्या मारल्या. ही शर्यत संपली आणि अंध मुले कबड्डी खेळायला मैदानात उतरली. रमेशने आश्चर्याने विचारले, हे सर्वजण आंधळे असून कबड्डी हो कशी खेळणार? बाबा म्हणाले, पहाच ना आता. सामना सुरू झाला. लोक आश्चर्याने बघत राहिले. हे सर्व खेळाडू आंधळे असूनही कबड्डी कशी छान खेळत होते. डोळे नसून असल्यासारखे ते सावधपणे चाल करत होते. साखळी करून गड्याला आत घेत होते. त्यातूनच काही चलाख खेळाडू अचूक कडी टिपत होते. सामना मोठा चुरशीचा झाला. सामने संपले आणि बाबा म्हणाले, रमेश, शाळेच्या इमारतीत तिकडे लोक जात आहेत. चल, तिथे काय आहे ते पाहू. ते दोघे तिकडे गेले. शाळेच्या एका मोठ्या वर्गात सुंदर सुंदर अशा कितीतरी वस्तू मांडल्या होत्या. पिशव्या, बटवे, खेळणी, सतरंजा, गालिचे अशा अनेक प्रकारच्या वस्तू तिथे दिसत होत्या. या सर्व वस्तू अपंगांनी तयार केलेल्या होत्या. शेजारच्या वर्गात 2 अपंग मुले चित्र काढण्यात दंग झाली होती. त्यांना हात नव्हते. त्यातील एक जण पायाच्या बोटात कुचला धरून चित्र काढत होता. दुसरा तोंडात कुचला धरून एक चित्र रंगवत होता. हे पाहून रमेश थक्कच झाला. रमेशच्या बाबांनी एक सुंदर पिशवी व एक खेळणे रमेशसाठी विकत घेतले. तेथून बाहेर पडता पडता रमेशचे बाबा म्हणाले, रमेश, पाहिलंच ना सारे हे अपंग असून किती आनंदी आहेत. त्यांचा देह अपंग असला तरी त्यांचे मन अभंग आहे, खंबीर आहे. हे पाहून असे वाटते आपण धडधाकट असूनही अपंग आहो आणि हे अपंग असूनही धडधाकट आहेत.